गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे माझा लास्ट पेपर. तर हा असणार आहे एक लास्ट पेपरचा ब्लॉग की कसा जातो आजचा दिवस. आणि थोडं नर्वस आहे, थोडं टेन्शन आहे, पण थोडी कुठंतरी हॅपीनेस ही आहे की फायनली आता पेपर संपत आहेत बा एकदाचे. सो तुम्ही बघू शकता की 5 वाजले आहेत आणि मी उठली आहे. सो चला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्णपैकी अंधार आहे, कडक आहे. कुठे जसं लाईट वगैरे काहीच नाही आहे, कारण सकाळचे 5च वाजले आहेत, अजून सनराईज व्हायचंच आहे. अँड होऊन तर सनराईज मग तुम्हाला दाखवते. व्ह्यू इथून खूप छान येतो. आणि मी पटकन फ्रेश होते. आता मी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन घेते आणि बसते रिव्हिजन करायसाठी. आजचा पेपर माझं फक्त 1.5 तासाचा आहे, तर म्हणजे इतकं खूप हे नाही आहे. 3च चॅप्टर आहे. पटकन रिवाईज करून घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी भेटते पेपरवरून आल्यानंतरच. सो भेटूया पटकन. तर इथे मग मी मस्तपैकी रिव्हिजन वगैरे करत होती. एकदम सकाळचं ॲटमॉस्फिअर असताना इतकं शांत, इतकं पीसफुल राहतं. नो डिस्टर्बन्स, कशाचाच आवाज राहत नाही. मस्त पीसफुल ॲटमॉस्फिअरमध्ये फास्टपैकी रिव्हिजन पण होते. इवन जर तुम्ही अभ्यास करत असाल सकाळच्या ॲटमॉस्फिअरमध्ये तर तो देखील बेस्ट आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्ही सकाळी उठून अभ्यास करता की तुम्ही माझ्यासारखे नाईट आऊल आहात. फायनली गुड मॉर्निंग झालेली आहे. मस्त प्रकाश पडलेला आहे आणि खूप सारे लोक आहे जे मॉर्निंग वॉकला गेले होते. इथे जर तुम्ही शांततेत ऐकलं ना तर इथे छान असं पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो, तुम्ही ऐका. आता पेपर संपले म्हणून मस्त चोकोबार घेऊन आली आणि चोकोबार एन्जॉय करते. आणि आता काही नाही, रिलॅक्स डे, बिलकुल सुट्ट्या वगैरे आहेत. तर आता आम्ही मावशीच्या इथे जाऊ, कारण तिथे भजनाचा प्रोग्राम आहे, तर तुम्हाला ते पण दाखवते. आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे, ते काय आहे, कशाची तयारी वगैरे करणार हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये माहीतच पडेल. तर हा होता माझा लास्ट पेपरचा ब्लॉग. सो दॅट्स इट. आय एम सो हॅपी की फायनली पेपर संपले. आता फक्त एकच टेन्शन राहिलं, ते म्हणजे रिझल्टचं. होप सो तो पण खूप चांगला लागून जाऊ. अँड लेट्स सी काय होतं समोर. आणि मग थोड्याच वेळात काकाजी आले होते मला घ्यायला, कारण तसं मी सांगितलं की भजनाचा प्रोग्राम आहे, तर मी चालली होती त्यांच्यासोबत मावशीकडे. आणि मी तिथे पोहोचल्या माझ्यासाठी काम असं बिलकुल काय म्हणजे त्याला दारातच तयारच होतं बिलकुल की कर बापा हे. तर ॲक्च्युली रांगोळी वगैरे काढायची होती, थोडं बाहेर सजवायचं वगैरे तर ते वगैरे काम होतं. आणि इतकी इझी आणि क्विक रांगोळी आहे ना, हे मी काढली वेळेवर, काहीच सुचत नाही ॲक्च्युली, कारण लवकरच त्या बाया वगैरे पण येणार होत्या भजनाच्या आणि टाईम पण खूप कमी होता. तर बेस्ट ऑप्शन आहे, मस्त असे डिफरंट कलर्स टाकून घ्यायचे. जर तुमच्याकडे चाळी असेल तर त्यांनी मस्त असं डिझाईन टाकून घ्यायची त्यावर. आणि जशी पण तुम्हाला हाताने साधी डिझाईन वगैरे काढता येईल त्या आजूबाजूने काढून घ्यायची. आणि ही जी मी काढलं आहे ना पायऱ्यांना, ही देखील अगदी सोपी आहे. बिलकुल सिम्पल कलर टाकून बोटांनी हवी तशी तुम्ही पॅटर्न आणि डिझाईन काढू शकता. मला सांगाल ही हॅक तुम्हाला कशी वाटली. सो आता आहे भजनाचा कार्यक्रम आणि मी इथे रेडी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते की मी काय ड्रेस विअर केला आहे. सो दिस इज वॉट आय एम वेअरिंग विथ दिस व्हाईट स्ट्रेट पॅन्ट अँड दिस कुर्ती. याच्यावर एक असं ओढणी देखील आहे, पण सध्या खूप गरमी होत आहे. पटकन तयारी करून घेते पहिले आणि मग ओढणी घेते आणि मग डायरेक्ट भजनच दाखवते कसा काय कार्यक्रम आहे. तर घरी एक मस्त छोटंसं भजन ठेवलेलं आहे मावशीच्या इथे. बस त्याच्यासाठी एवढी सगळी तयारी आणि धावपळ सुरू आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल खाली पहिले आल्याला मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि खूप सिम्पल आणि इझी रांगोळी आहे, तुम्ही देखील घरी काढू शकता जर वेळेवर जर कोणतं रांगोळी काढायचं काम पडलं तर. सो दॅट्स इट. आणि चला पटापट रेडी होऊया, तर वेळ नाही आहे. ऑलरेडी सगळ्याला असं लेट झालं होतं ना, की तुम्ही बघू शकता मी अर्धवटच तयारी केली तशीच खाली आली होती, कारण सगळेजणं आलेल्या होत्या या बाया. आणि त्यांना मग पाणी देणं हे ते झालं होतं कामं सुरू. आणि तसं पण म्हटलं ना, जर घरचा कोणताही फंक्शन असो आपल्या, तर आपल्याला हे कामं करावीच लागतात. त्याला कामं म्हणा किंवा तुम्ही हेल्प करणं म्हणा, पण ते थोडेफारच्या गोष्टी आता कराव्या लागतातच. मग मी असं अर्धवट येता जाता माझी तयारी कंप्लीट केली. आणि मग छानपैकी अशा ज्या छोट्या मस्त समयी होत्या त्याच्यात छान दिवे वगैरे लावून
तिथे छान असं टी व्हीच्या तिथे ठेवून दिलं म्हणजे थोडं छान वाटेल. आणि मग तिथून झाली मग भजनाला छानपैकी सुरुवात. तर इतकं घरी जर भजन असलं ना तर इतकं छान वाटत आहे. आणि असं खूप जणांचं असतं की आजकालच्या मुली खूप मॉडर्न आहेत. मान्य आहे मॉडर्न आहे, पण असं नाही आहे की सर्वच मुली तशाच आहे. लाईक मॉडर्न आहे की ज्यांना म्हणजे काय म्हणू शकतो की अशा गोष्टी लाईक भजनसारख्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी आवडत नाही. तर मला तरी पर्सनली मी दोन्ही टाईपमध्ये आहे. लाईक मला भजन किंवा आपल्या ज्या रिच्युअल्स आहे हे सगळे मला खूप आवडतात. आणि सोबतच मला थोडं काय काय म्हणते काइंड ऑफ मॉडर्न राहायला पण आवडतं. सो तुम्ही बघालच समोर, कारण त्यांनी जितकं भजन म्हणताना एन्जॉय केलं ना तितकं ॲक्च्युली मी पण केलं. आणि मला खूप आवडलं. मी अख्ख्या भजनभर तिथेच बसली होती आणि तिथेच मी इकडे तिकडे तिच्या तिथे फिरत होती. आणि या सर्वांनी इतकं छान भजन म्हटलं ना की खूपच छान वाटलं. मी ॲक्च्युली हे टाकू नाही शकत इथे, कारण माहिती आहे का, जर मी हे भजन टाकलं ना तर कॉपीराईट येईल आणि त्यामुळे मग मला व्हिडिओ डिलीट पण करावा लागू शकतो. त्यामुळे मी हे ऑडिओ नाही टाकू शकत. पण खूप छान गाईस, तिकडे भजनाचा इतका आवाज सुरू आणि इतकं दणदण वाटत आहे ना की खूपच बढिया वाटत आहे. पण मी लुक नाही दाखवला म्हणून मी इथे आले. हे बघा माझं लुक. सॉरी, मी इथे ते व्लॉग एडिट करत होती तर मला दिसलं की मी ऑलरेडी लुक दाखवला आहे. पण मी तुम्हाला पुन्हा म्हणत आहे की मी लुक दाखवला नाही म्हणून. सो प्लीज इतकं सहन करून घ्या, छोटीशी मिस्टेक. सो प्लीज इग्नोर द पसारा गाईज. आणि हे मी वेअर केलं आहे एक स्ट्रेट प्लाझो पॅन्ट अँड दिस ब्युटिफुल कुर्ती. ॲक्च्युली याच्यावरचा पॅन्ट वेगळा आहे पण तो ऑन टाईम बेडवर गडबडीत काहीच दिसत नाही ना, सो हा वेअर केला आहे. अँड दिस इज हाऊ आय एम लुकिंग. सांगा कशी दिसते. तर इथे मग माझी मामी देखील आली होती. त्यांनी चहा वगैरे मांडला आणि मी तो सगळ्यांना दिला. आणि बस असे छोटे मोठे कामं वगैरे आमचे सुरू होते. आणि स्पेशली ना ह्या भजनामध्ये माझ्या जी बहीण आहे तिची आत्या वगैरे पण आल्या होत्या. तर तिच्या आत्या ह्या खूप शौकीन आहे अशा भजनवर, त्यांना भजन वगैरे खूप छान म्हणता येतं. तर त्याच हे आत्या आहे ज्या ह्या भजन म्हणत होत्या. आणि आणखी 2 आत्या आहे तिच्या, त्या तुम्हाला या ब्लॉग्समध्ये दिसेलच. आणि इतकं छान माहोल झाला होता ना, इतकं छान, इतकं स्पिरिच्युअल, इतकं बढिया वाटत होतं. आणि इतकं पीस वाटत होतं, असं काय म्हणते असं रिलॅक्स टाईप वाटत होतं. असं माइंड खूप फ्रेश वाटत होतं आणि खूपच छान वाटत होतं मला तर. म्हणजे मी एक्सप्लेनच नाही करू शकत आहे की मला कसं वाटत होतं. मग आली मजा, म्हणजे कहाणी में ट्विस्ट म्हणजे काय तर लाईन गेली. आणि मग आम्ही कसं बसा मोबाईलचा टॉर्च त्याच्यात मस्त नाश्त्याच्या प्लेटा काढल्या. त्यांना उपास होतं त्यांना उपासाच्या प्लेटा, आणि ज्यांना नॉर्मल त्यांच्यासाठी नॉर्मलच आपला नाश्ता. आणि मग मावशींनी सगळ्यांना काय म्हणते त्याला ओटी भरून घेतली सगळ्यांची, ज्या पण सगळ्या आल्या होत्या घरी. आणि मग इथे सगळ्यांच्या गोष्टी गप्पा सुरू होत्या. तेच की सगळ्यांना भजन खूप आवडलं होतं. आणि ॲक्च्युली त्या सगळ्यांनी म्हणताना पण भजन खूप एन्जॉय केलं. तुम्ही जर बघितलं असेल या आधीच्या व्हिडिओजमध्ये, म्हणजे मी जे टाकले आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं सगळेजण काही ना काही एक्सप्रेशन देत होते जेव्हा ते भजन म्हणत होते. असं खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. मग इथे थोड्या वेळा सगळ्या बसल्या, सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मग ह्या चालल्या गेल्या घरी. यानंतर होता एक मेन प्रोग्राम, म्हणजेच आम्हाला ॲक्च्युली लक्षातच नव्हतं आलं ते की माझ्या मावशी आणि काकाजीची होती मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर आम्ही त्याचं देखील सेलिब्रेशन केलं. त्याची तयारी सुरू असताना मी या गोड अशा क्युटीसोबत खेळत होती. आणि मग मस्तपैकी सर्व फॅमिली गोळा झाली होती, म्हणजे माझ्या मावशीची तिकडची फॅमिली आणि आम्ही इकडचे सगळे, असे सगळेजण जमा झाले होते. आणि हे आहे माझे मावशी आणि काकाजी ज्यांची होती त्या दिवशी, म्हणजे त्या दिवशीची ॲनिव्हर्सरी. आणि हे आहे त्यांची पूर्ण फॅमिली.
आणि मग सगळ्यांनी एक एक करून त्यांना छान औक्षण वगैरे करून घेतलं. म्हणजे त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्या आणि आम्ही सगळ्याजणांनी. आणि छान फोटो सेशन वगैरे झालं. आणि घरात कोणताही प्रोग्राम का असो ना, फोटो सेशन तो बनता है. कारण मला असं वाटतं की आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट फोनमध्ये कॅप्चर करतो ना, याचा अर्थ आपण त्या मेमरीज कॅप्चर करत आहे. तुम्ही कधीही कोणताही फोटो जेव्हा उचलून पाहता ना, तुम्हाला ते क्लिक होते की अरे हो, त्या दिवशी असं असं झालं होतं, आपण ही ही गोष्ट एन्जॉय केली होती आणि खूप छान वाटलं. आणि इथे ब्लॉगची एंडिंग पण नव्हती केली. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग हा थोडा स्पेशल असणार आहे. काय तर हा तुम्हाला नेक्स्टमध्ये पाहायलाच मिळेल. सो तोपर्यंत भेटूया. टाटा.